संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल. नमस्कार, मी मदन. संवाद लाईव्ह टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. टाकूयात एक नजर ठळक घडामोडींवर. नोटबंदीनंतरच्या त्रासाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरूर शहरात घंटानाद आंदोलन. राष्ट्रीय ग्राहक सप्ताह दिनानिमित्त ग्राहक पंचायतीच्या वतीने 7 दिवस राबविले जनजागृतीचे अभियान. एसटीचा प्रवास पाहून सारेच भारावले. पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकारांच्या वतीने शिरूरमध्ये पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांसाठी मोफत अस्थिरोग शिबिर संपन्न. बाबुराव नगरमधील जनतेचे प्रश्न सोडविण्यास शिरूर ग्रामपंचायत सक्षम नसेल तर बाबुराव नगरचा भाग आमच्याकडे वर्ग करा. माजी उपसरपंच संभाजी कर्डिले यांचं आवाहन. महिला सक्षमीकरणासाठी निर्भय भारत आशो मोहिमेने दिली विद्यमान प्रशासक भेट. आता बातम्या विस्ताराने. मोदी सरकारने नोटबंदी करून आज 57 दिवस उलटले तरी सर्वसामान्य नागरिकांचा त्रास अद्यापही कमी होताना दिसत नाही. परिणामी दिवसेंदिवस नागरिकांचा संतापही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शिरूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. नोटबंदीमुळे सरकारला काळा पैसा किती जमा झाला, नोटबंदीमुळे देशाचा विकास दर किती वाढला, किती लोकांना आपला जीव गमवावा लागला, याचं उत्तर सरकारने द्यावं अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. पाहूया त्याचा हा स्पेशल वृत्तांत. गेल्या काही दिवसापूर्वी मोदी सरकारने जो नोटाबंदीचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील मोदी सरकारने दिवस जसे बदलत गेले तसे कायदे नियम बदलत गेले. नोटांसाठी वेगवेगळे त्यांनी कायदे काढले, वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना जारी केल्या, परंतु त्याचा कसलाही उपयोग सर्वसामान्यांना झाला नसल्याचं चित्र शिरूर शहरात पाहायला मिळालं. त्याचा निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुणे जिल्हा अध्यक्ष आणि शिरूर तालुका अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने शिरूर शहरामध्ये आज घंटा आंदोलन करण्यात आले. याचा मोठ्या प्रमाणात शिरूर शहरामध्ये काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आपल्यासोबत आहेत शिरूर शहर अध्यक्ष किरण आंबेकर. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. या ठिकाणी मोदी सरकारने हा जो नोटाबंदीचा निर्णय घेतला तो घेताना त्यांनी कोणत्याही अर्थतज्ञांची सल्लामसलत केली नव्हती आणि आमच्या पक्षाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी जे प्रश्न विचारलेत मोदी सरकारला की हा निर्णय घेताना कोणकोणत्या अर्थतज्ञांशी चर्चा केली ती, तो निर्णय घेण्यापूर्वी कोणची व्यवस्था केली पर्यायी नोटा देण्याची, बदलून देण्याची, त्याचप्रमाणे बँकांना काही योग्य सूचना दिल्या होत्या की नव्हत्या, त्याचप्रमाणे हा निर्णय घेताना कोण कोण उपस्थित होतं ह्या प्रश्नांची उत्तरं प्रश्न विचारले. परंतु मोदी सरकारने त्याबाबत कोणताही प्रकारे उत्तर न देता गप्प बसले. याचा अर्थ हा निर्णय घेतला त्यांचा फसलेला आहे आणि हा फसलेला निर्णय मोदी सरकारने हा लादलेला आहे भारतातल्या जनतेवरती. आज 60 दिवस होत आले, आजही बँकामधली गर्दी कमी झालेली नाही. छोटे व्यापारी असतील, छोटे उद्योजक असतील, वीटभट्टीवाले असतील, हातगाडीवाले असतील, सर्वसामान्य जनता असेल, यांना आजही पैसे मिळायचे अडचणी येतात ते. त्यामुळे आम्ही हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभर आणि आज शिरूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हा मोर्चा, निषेध मोर्चा काढला आहे. हा घंटानाद मोर्चा आहे की मोदी सरकारने या मोर्चाद्वारे आम्ही असं विचारतो सरकारच्या माध्यमातून की त्यांनी हा जो निर्णय झाला आहे त्या निर्णयानंतर किती काळा पैसा आला, सरकार किती पैसा बँकांमध्ये जमा झाला, किती पैसे ह्या सर्वसामान्य माणसांच्या खात्यात जमा करणार आहात, या हिशोब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. मल्ल्यासारख्या मोठ्या मोठ्या बलाढ्या लोकांचे तुम्ही कर्ज माफ करता, तसंच माझ्या शेतकरी बांधवांचं किंवा टपऱ्या चालवणाऱ्या गोरगरिबांचं जर तुम्ही कर्ज माफ केलं तर मला वाटतं बरं होईल. त्यामुळं लोक तरी तुमच्या संग नाव काढतील. जर तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे कर्ज माफ करत नसाल का, आपलं मोठ्या मोठ्या लोकांचे कर्ज माफ करता आणि शेतकऱ्याचे कर्ज माफ करत नसेल, आमची वांगी बटाटी कोथिंबीर रोडला फेकून द्यावं लागते. एवढं जर आमची वेळ वाईट येत असेल त्या सरकारच्या विषयी काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळं जे धनाढ्य व्यापारी आहेत, धनाढ्य उद्योगपती आहेत, यांना त्या माध्यमातून फायदा झालेला दिसून आलेला आहे. बदलत्या युगात बदललं पाहिजे. पेटीएम सारख्या कंपन्या आल्या, धनदांडग्यांना त्या ठिकाणं पेटीएम सारख्या माध्यमातून ते कोणाचा फायदा झाला आहे, नक्की काळा पैसा कुठे आहे, काळा पैसा त्यामध्ये किती बाहेर आला, याचा विस्तृत असा रिझर्व्ह बँकेच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत काँग्रेस पक्षानं, त्या मागण्या त्या ठिकाणं त्यांना देण्यात याव्या. मोदी सरकारचं नोटाबंदी करणाऱ्या सरकारचं सूटबूटची सरकार यांचा मी निषेध करतो. गोरगरिबांना जे राखेल मिळतंय
ते 15 रुपयांनी होतं तर आता 19 रुपयावर गेले. 2 रुपयाचं धान्य ते 6 रुपयावरती गेले. म्हणजे अनेक त्यांनी काळा बाजार उघडणीस आणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हानी सगळ्या चालवलेत. एकीकडे मोदी सरकार सांगतं अच्छे दिन आने वाले तरी सुद्धा शिरूर शहरामध्ये तरी आत्तापर्यंत तरी काही अच्छे दिन आल्याचं पाहायला दिसत नाही. मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना जो काही फायदा झाला त्याचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरामन प्रसाद गोरेसोबत सुरेश कर्डिले, संवाद लाईव्ह TV शिरूर. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शिरूर शहरात पत्रकार दिनाचं औचित्य साधून शिरूर शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने पोलीस कर्मचारी महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत अस्थिरोग तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांच्या उपक्रमाचं सर्वांनीच कौतुक केलं. सर्वच कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन तपासणी करून घेतली. मी पत्रकार संतोष शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर तालुका अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरात पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रम राबवित असतो. त्याचबरोबर शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातून उल्लेखनीय काम करणारे मान्यवर सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात जे उल्लेखनीय काम करतात त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्याचे काम करते. त्याचबरोबर पत्रकार दिनानिमित्त आरोग्य तपासणी असेल, फळवाटप असेल अनाथ मुलांना, असे विविध कार्यक्रम राबवून पत्रकार एक समाजाचे बांधिलकी निभावण्याचं काम आम्ही करतो. पत्रकार हा लेखणीबरोबरच समाजातील इतर चांगल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे सर्व आम्ही पत्रकार संघाच्या वतीने करतो. आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सर्व तालुक्यातील पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मी पहिले शुभेच्छा देतो. आणि पुणे उपजिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही आज या ठिकाणी पोलीस बांधव व महसूल बांधवांचे आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेले आहे. यासाठी आमचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, अनिल सोनवणे आदी सर्वजण आम्ही या पत्रकारांनी हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद. आज पत्रकार दिनाच्या अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार त्यांच्या संघटनेच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार शिरूर यांच्या आधिपत्याखालील काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांचं, अधिकारी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी वैद्यकीय शिबिर त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर आकाश सोमवंशी साहेब आणि श्री हॉस्पिटल शिरूर यांच्या वतीने ही तपासणी घेण्यात येत आहे. तर मला एवढंच या पाठीमागं याच्यातून मला एवढं थोडंसं उद्घोषणा या ठिकाणी करायची आहे. कारण पोलीस आणि महसूल हे 2 मोठे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभ म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स, स्ट्रेस, अवेळी जेवण, सगळेच अवेळी होणं, त्यामुळं शारीरिक बरेच मोठी जडणघडण होत असते आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेदना होत असतात. आणि हेच नेमकं साधून या तालुक्यातील शहरातील सगळं पत्रकार मंडळींनी हे शोधून आणि नेमकी मेडिकल ट्रीटमेंटची किंवा वैद्यकीय तपासणीची यांना गरज आहे असं नेमकं ओळखून या त्यांच्या वतीनं ही वैद्यकीय शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मी सर्व पत्रकार मित्रांचे, बंधूंचे मी या ठिकाणी माझ्या शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने, आमच्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. आणि एवढी चांगली सुविधा आपण या ठिकाणी आमच्याकरता उपलब्ध करून दिली. मोफत आरोग्य शिबिर ओपन करण्यात आलं. बऱ्याच ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन होत असतं, परंतु ज्यांना गरज नाही अशा ठिकाणी बऱ्याच वेळा होत असतं. तर या ठिकाणी मला एवढंच यांना सांगायचं आहे की नेमकं ज्यांना खरोखर आरोग्याची तपासणी करायची आहे त्यांची तपासणी आज डॉक्टरांच्या मार्फतीने, वैद्यकीय टीमच्या माध्यमातून केवळ यांच्या पुढाकारामुळे होत आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आमच्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने, माननीय SP साहेबांच्या वतीने आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने या सर्व पत्रकार मंडळींचं, पत्रकार भावांचं मी या ठिकाणी आभार मानतो. अशा चांगल्या प्रकारचा बॉन्ड, एक आपुलकीचा बॉन्ड पत्रकार आणि पोलीसमध्ये चांगल्या रीतीने तयार व्हावा, याही पुढे तो कंटिन्यू राहावा एवढीच मी अपेक्षा करतो. सर्व पत्रकार भावांना नवीन वर्षाचे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर आकाश सोमवंशी. मी सध्या लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे. मी मूळचा जवळचाच रहिवासी आहे, आपल्या तालुक्यातलाच आहे. आज पत्रकार दिनानिमित्त जे 24 तास ॲक्टिव्ह असतात असे पोलीस आणि पत्रकार कर्मचाऱ्यांसाठी अस्थिरोग, जे बॅक पेन झालं, नेक पेन झालं, याच्यासाठी आपण कॅम्प ठेवला होता.
तर बऱ्याच पोलीस आणि कर्मचाऱ्यांना पाठीचा मानेचा त्रास आढळून आला. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच मी दर शनिवारी शिक्रापूर, शिरूर, सुपा आणि पारनेर या ठिकाणी अवेलेबल असतो. तर कोणी गरीब गरजू पेशंट असेल तर अवश्य पाठवा. बाबुराव नगरमधील नागरिकांच्या समस्यांचा पाडा काही केल्या संपेना. वीज, पाणी, कचरा अशा विविध समस्यांनी बाबुराव नगरमधील नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून येथील नागरिकांच्या अडचणी सुटत नसेल तर बाबुराव नगरचा शिरूर ग्रामीणच्या हद्दीतील भाग तोडोबावाडी ग्रामपंचायतीमध्ये सामील करण्यात यावा. आम्ही बाबुराव नगरमधील अडचणी सोडविण्यास समर्थ आहोत असं आवाहन तोडोबावाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संभाजी कर्डिले यांनी केलं आहे. यामुळे साहजिकच बाबुराव नगरच्या प्रश्नाला आता वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. मी उपसरपंच तरडोबाचीवाडी संभाजी बाजीराव कर्डिले. तुमची परवाची संवाद न्यूजची मी बातमी ऐकली. बाबुराव नगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न. तर याच्यावरती खरोखर आहेचे. मग जी ग्रामपंचायतीची गाडी त्या वेळेवर येत नाही, पाणी वेळेवरती येत नाही आणि ड्रेनेजचा जागोजागी जो प्रॉब्लेम आहे तो याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण कचऱ्याची गाडी आणि जे ग्रामपंचायतीचं प्रशासन आहे याच्यावरती त्यांनी थोडंसं ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे. पण ग्रामपंचायत त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करते. आम्ही पण वेळोवेळी फोन केलेले आहेत. पण त्यांना तो जर हे इथला भाग पेलवत नसेल तर त्यांनी तो भाग आहे तो आम्हाला बाबुराव नगर हा भाग तरडोबाचीवाडी ग्रामपंचायत जर दिला तर आम्ही याचा कचऱ्याची विल्हेवाट, तुमच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न सगळा मार्गी लावू शकतो. थोडेसा हा प्रशासनाची थोडीशी आम्हाला मदत मिळाली का बाबुराव नगर हा भाग अजून हद्दी निश्चित नाही, रामलिंग ग्रामीण आणि तरडोबाचीवाडी. तर हा तसा खरोखरच हा तरडोबाचीवाडीतला भाग आहे आणि हा भाग जर आम्हाला प्रशासनाने दिला तर आम्ही सगळ्या नागरिकांना मदत करू आणि सगळं काम आहे ते सुरळीत चालू करू. स्त्रियांवरील होणारा अत्याचार तिने सहन न करता खंबीरपणे अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे. आजची स्त्री ही सक्षम झाली पाहिजे. निर्भीडपणे तिला समाजात वावरता आलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, निर्भय भारत यांच्या वतीने महाराष्ट्रभर अश्व मोहीम राबवित आहे. या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना घोड्यावर स्वार करीत शिरूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्याधामच्या विद्यार्थिनींनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांना धैर्य व पाठबळ देण्यासाठी गुरुवारी शिरूर शहरात विद्याधाम प्रशालेतील मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं. विद्यार्थिनींनीही मोठ्या कौतुकाने यात सहभाग घेतला. मी कासारांबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शिकते. आमची शाळा ही सैन्य प्रशिक्षण देणारी आहे, जिथे देशासाठी उत्तम सैनिक घडतात. आम्ही ही मोहीम यासाठी हाती घेतली की आपण बघतो की आज समाजात तळागाळाला स्त्रिया गेलेल्या आहेत. आपण स्त्रियांची जर परिस्थिती पाहिली तर त्यांच्यावर होणारे अत्याचार हा आजचा चिंताजनक विषय बनला. या आमच्या या विचारांना कृतीची जोड दिली आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांनी. आम्ही सर्वांनी ही मोहीम आखून आमची ही मोहीम 8 दिवसांची आहे. पुणे, शिरूर, अहमदनगर, बोरीपारधी, केडगाव, चौफुला, सासवड, शिरवळ, बारामती, पुणे हा आमचा रूट आहे. 8 दिवस ही मोहीम चालणार आहे. अनेक ठिकाणी आम्ही जाऊन पथनाट्य करून स्त्रीविषयक जागृती करत आहोत. स्त्रियांनी समाजासमोर आले पाहिजे, निर्भय झाले पाहिजे, स्वतःवरती होणाऱ्या अत्याचारांना न जुमानता त्याच्यावरती मात केली पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. शेवटी स्त्रियांचा सन्मान ही आपली प्राचीन संस्कृती आहे. आज जो स्त्रियांचा सन्मान गेलेला आहे तो परत मिळवणाऱ्या आहेत फक्त स्त्रियाच आणि त्यामुळे त्या तो सन्मान परत मिळवतील निर्भय बनून. म्हणून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. 415 किलोमीटरची ही पूर्ण मोहीम आहे. ह्याच्यातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आज जी स्त्री आहे तिच्याबरोबर जे प्रकार घडतात तर त्याच्यातून असं लक्षात येतं की अजूनही आपण बघितलं की साक्षरता आहे, स्त्रियांना आरक्षण दिलं जातं, तरीही त्याच्यातून स्त्री जी म्हणतो आपण तरी ती अजून सबल बनलेली नाहीये. त्याच्यातून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आम्ही करू शकतो तर ते तुम्हीही करू शकता. त्याच्यामुळे आम्ही लढतोय, तुम्हीही लढा. महाराष्ट्र एज्युकेशन शाळा
ही जी संस्था आहे ही खूप 150 वर्षापूर्वीची परंपरा लाभलेली शाळा आहे आणि अशा शाळेमध्ये मयसो मुलांचे विद्यालय आमचे मुख्याध्यापक श्री के एन अर्नाळे सर यांनी ही जी संधी उपलब्ध करून दिली, निर्भय भारतशी जोडून देताना आपल्या संस्थेबद्दलची जी अश्वमोहीम चाललेली आहे या मोहिमेमध्ये आम्हाला सामील करून घेतलं. ठिकठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केली आणि महिलांनी सक्षम कसं बनावं आणि त्यासाठी स्त्री म्हणून एक महिला म्हणून जो घरामध्ये अत्याचार तिला सहन करावा लागतो तर यापुढे तिने तो न सहन करता आपला कार्यक्रम पुढे ताकद ठेवावा अशीच मी सदिच्छा व्यक्त करते. जय हिंद. राष्ट्रीय ग्राहक सप्ताह दिनानिमित्त ग्राहक पंचायतीच्या वतीने शिरूर बस स्थानकात विविध प्रदर्शनाचे आयोजन करून ग्राहकांमधून जनजागृतीचे काम करण्यात आले. विशेष म्हणजे संघटनेच्या वतीने 7 दिवस विविध भागात जाऊन ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देण्यात आली व ग्राहकांनी जागृत कसे राहावे याबाबत विशेष मार्गदर्शनही करण्यात आलं. या दरम्यान शिरूर बस स्थानकात विविध प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. 1947 ते आजपर्यंतच्या बस प्रवासाबाबत सादर केलेले प्रदर्शन सर्वांनाच भावले. यामध्ये आजपर्यंत एसटी बसेसमध्ये कसा बदल झाला, त्यांची रचना कशी बदलत गेली याबाबतच्या विशेष प्रतिकृती इथे सादर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे साहजिकच या प्रदर्शनाने प्रवासी वर्ग अक्षरशः भारावून गेला. या अनोख्या प्रदर्शनाने साऱ्यांचीच मने जिंकली. मी दिनकर साबळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर शहर अध्यक्ष म्हणून काम करतो. गेले 7 दिवसापासून राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह सुरू आहे. यामध्ये शिरूर तहसील कार्यालय व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक पंचायत या संयुक्त विद्यमाने गेले 7 दिवस तालुक्यात विविध ठिकाणी जाऊन विविध खात्याचे अधिकारी व ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते गेले 7 दिवस तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रबोधनाचं काम करीत आहे. आणि आज या ठिकाणी गेल्या 7 दिवसाचा सप्ताहाचा समारोप आज या ठिकाणी बस स्थानकासमोर होत आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे खाते म्हणजे सरकारी जी खाती आहेत, सार्वजनिक बांधकाम असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, एसटी स्टँड असेल, ही सर्व खाती आम्ही एकत्रित या ठिकाणी बोलवली आहेत आणि याचं लोकांना एका छताखाली सर्व खाती उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि दुपारी 2 नंतर आमचे राष्ट्रीय ग्राहक अध्यक्ष अरुणजी देशपांडे समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माझे मित्र सुनील हिंगे तालुका अध्यक्ष, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांनी गेले 7 दिवस शिरूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी जाऊन स्वतः आमचे ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते व अधिकारी यांनी या सप्ताहाचं त्यांनी आयोजन करून काम पाहिलेलं आहे. मी सुनील हिंगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतो. गेले 25 वर्ष आम्ही शोषणमुक्त समाज आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या स्वप्नाने कार्यरत होऊन काम पाहत आहे. तसंच गेले 20 वर्षापासून आम्ही ग्राहक सप्ताहाचं आयोजन करत आहोत. एसटी म्हटलं की आपल्याला विविध ठिकाणी घेऊन जाणे हेच प्रशासनाने आपल्यासाठी केलेले एक उत्तम काम. पण आपल्यासोबत या ठिकाणी रोहित धेंडे साहेब आहेत. त्यांनी एसटी रथ या नावाने एक बस तयार केली आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी या बसचं सजावट वगैरे केलेलं आहे. आणि आता आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी या बसमध्ये काय इन्स्पायरेशन ठेवून त्यांनी हे बसचं रूपच पूर्ण बदलून टाकलेलं आहे. तर पाहूया त्यांचं काय मत आहे याबद्दल. या बसबद्दल सांगायचं झालं तर व्यक्तीला कोणता ना कोणता तरी छंद असतो आणि त्या छंदाचं रूपांतरण आम्ही या बसच्या प्रदर्शनात केलेलं आहे. जवळजवळ आम्ही महाराष्ट्रातील 6-7 जे एस टी प्रेमी आहोत. एस टी प्रेमी म्हणजे कोण तर आम्ही विद्यार्थी. तर हे एस टीवरचं आमचं प्रेम आहे, एस टीचं जे वेळ आहे आणि एस टीचे छंद आहे आणि त्या छंदाचं रूपांतरण आम्ही प्रदर्शनात केलेलं आहे. आमचं शिक्षण घेत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आम्ही जी एस टीची माहिती आहे ती गोळा केलेली आहे आणि त्याचं रूपांतरण एक ऑन व्हील एक्झिबिशन व्हावं. मी स्वतः मुंबईत राहत असल्यामुळे BSTचं प्रदर्शन पाहतो, रेल्वेचं प्रदर्शन पाहतो. तर एस टीचा जो 60-70 वर्षाचा इतिहास आहे, तर असं प्रदर्शन किंवा अशी संकल्पना ही कुठेच झाली नव्हती. तेव्हा मी स्टँड घेतला आणि असं प्रदर्शन व्हावं आणि प्रदर्शन जनजागृतीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. ह्या प्रदर्शनाचा फायदा हा एस टी प्रशासन आणि प्रवाशांना कसा होईल त्यातून हे प्रदर्शनाची संकल्पना आम्ही अस्तित्वात आणलेली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप डाउनलोड करा. परिसरातील बातम्या जाणून घ्या. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्हीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.